ताट घेतलेलं त्यामध्ये 2 ग्लास पीठ घेते चण्याचं, त्यामध्ये पाणी मिक्स करते, नंतर त्याला फेटून घेते. पिठाला पीठ असं घट्ट मळायचं, गोळा करून ठेवायचा, नंतर त्याची पुरी बनवायची. थोडंसं तेल लावायचं हाताला आणि कळे का थोडी अशी पुरी थापायची. पुऱ्या बनवायच्या. अंडा घेऊन थोडासा हातावर तेल लावायचं, हलकं बरं. गॅस पेटवला, त्यावर कढई ठेवली, त्यात थोडं तेल ओतते. 2 ग्लास बेसन पीठ घेतलेलं आहे पुरी पाडण्याकरता. 1 ग्लास साखर घेते, वाटलं तर थोडंसं गोड करण्याकरता थोडंसं जास्त साखर, 1 पसा टाका जास्तीत जास्त. आता गॅस पेटवते, त्याच्यावर ठेवते गॅसवर टोप आणि 1.5 कप पाणी टाकायचं पाक बनण्याकरता. पाक बनून जाईल. साखर रेगडण्याकरता थोडं चमच्याने त्याला हलवत राहायचं, त्याचा पाक बनून जाईल. आहे तर पुरी बनवते, त्याच्यामध्ये मी पुरी बनवून घेते. लाडू बनवण्याकरता आता बघा लाल झाली पाहिजे, थोडी ब्राऊन कलर आला म्हणजे ती झाली. गॅस कमी करायचा, मंद आरावर ते भाजून घ्यायचा. हलका चमच्याने पाक हलवत राहायचा. टोपामध्ये घेतलेलं आहे बनवायला चिकटचा अशी. पुरी तळून झालेली बघा. आता याला बारीक करायचे पावडर, नंतर याचे दाखवते तुम्हाला, नंतर ब्रेक घेते थोडा. ही पुरी सर्व बारीक केलेली आहे. याला असं सारण करायचं आहे, असं सारण करायचं त्याचं. नंतर राहिलेलं थोडं बाकी चाळू थोडंसं मिक्सर लावायचं आहे, बारीक करून घ्यायचं. त्याच्यामध्ये पावडर बनवायची. इलायची टाकायची, थोडी मिक्स करायची त्याच्यामध्ये. इलायची टाकली, पाक टाकते थोड्याशा मिक्स करायला, मिक्स करून घ्यायला. पाक टाकलेला आहे, मिश्रण करते. लाडू नाही करता थोडं तेल टाकायचं, बस थोडं टाकायचं, जास्त वळला पाहिजे म्हणून टाकायचं आहे. मिश्रण झालेलं आहे, पाक मिक्स केला. लाडू बनवायचे, ते लाडू बनवायचे. साईज मोठी किंवा छोटी करू शकतो आपण, असं काही नाही, तुम्हाला आवडेल तसं. मी जरा मिडियम बनवते. हे बेसनाचे लाडू बनवून रेडी आहेत. आवडल्यास लाईक करा,